रामकृष्ण हरी वारकरी कीर्तन प्रवचन संगीत भजन अभंगवान कथा ऐकण्यासाठी भक्ती संगम चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे चिंतनाचा जो अभंग निवडला तुकारामांचा हा देवाचा स्वभाव सांगणारा अभंग आहे. ऐका महिमा आवडीची गोरे खाय पिलटीची थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. आमच्या देवाची 3 रूप आहेत. नंबर 1 ब्रह्म, नंबर 2 विष्णू, नंबर 3 भगवान. जो सगळीकडे व्यापक आहे त्याला म्हणतात ब्रह्म. जो वैकुंठामध्ये चतुर्भुज आहे ना त्याला म्हणतात विष्णू किंवा परमात्मा. आणि जो 6 गुणांनी आकारला त्याला म्हणतात भगवान. वदंती तत्तत्व विदस्तत्वम ज्ञानम अद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. भागवतामध्ये श्लोक आहे. अजून महाराष्ट्रामध्ये कीर्तनला कुठे तिकीट लागलेलं नाही. तमाशाला तिकीट आहे, नाटकाला तिकीट आहे, पिक्चरला तिकीट आहे. तुकोबारांच्या भाषेमध्ये नाटक तमाशा बघणं म्हणजे विकतचं पाप आणि कीर्तन प्रवचन ऐकणं म्हणजे फुकटचं पुण्य. मोल देऊन या साठवावे दोष नटाचे ते वेश पाहून या हरिदासा मुखे हरिकथा कीर्तन तेथे पुण्य पुण्य विशेषता. या भागामध्ये तुकारामांनी आवडीचा महिमा सांगलेला आहे, भक्तीचा महिमा सांगितलेला आहे, प्रेमाचा महिमा सांगितलेला आहे. ऐका महिमा आवडीची. प्रल्हाद महाराजांना ऐका. आता मी सांगतो तुम्हाला, मी आगरी समाजामध्ये जवळजवळ 45 वर्ष आहे. पण एक तुम्हाला सांगतो, आगरी समाज हे 3 गुण आहे जेवणाचे. नंबर 1 चवदार आहेत, जेवण चवदार. भाजी आगरी समाजाची भाजी 5 स्टारमध्ये सुद्धा मिळणार नाही. एक तर चवदार आहे आणि त्या बायका आहे ना आग्रह करून वाटतात, महाराज घ्या अजून भाजी घ्या. आग्रह आहे. आणि 45 वर्षामध्ये माझं पोट कधीच बिघडलं नाही तुमचं खाऊन बुवा. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय
ते ध्यान उभे विटेवरी राजीता कंठी
पितांबर तुलसी हार कासे पितांबर तुलसी हार कासे पितांबर कामने माझे सर्व सुखा कामने माझे सर्व कामने माझे सर्व कामने माझे सर्व पायन श्रीमुखा आवडी पायन श्रीमुखा आवडी तुलसी हार काम तुलसी हार आवडी राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विटे 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 करकटावरी ठेवून
हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मणे विराजित कंटिका स्वमणे विराजित कंटिका स्वमणे विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान म्हणे माझे हेची सर्व सुख तू कामळे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख कामळे माझे हेची सर्व तुका पाहिन श्रीमुख आवडी पाहिना त्रिमुखा आवडीने पाहिना त्रिमुखा आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची बोरे खाय भिल्लटीची बोरे काय बिल्लनिते बोरे काय बिल्लनिते बोरे खाय बिल्लनिते बोरे खाय बिल्लनिते ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीते ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीते बोरे खाय भिल्लटीची बोरे खाय भिल्लटीची बोरे काय बिल्लनिते बोरे काय बिल्लनिते बोरे काय बिल्लनिते बोरे काय बिल्लनिते थोर प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा भूकेला प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाती दुष्काळा दयाळा हाती दुष्काळा दयाळा हाती दुष्काळा दयाळा हाती दुष्काळा दयाळा पोहे सुदाम देवाचे हे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवाचे हे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची फके मारी कोरडेची मगे मारे कोरडेचे मगे मारे कोरडेचे मगे मारे कोरडेचे थोर प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा भूकेला
दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्टात वा थोडे न म्हणे उच्चिष्टात वा थोडे न मना उच्चिष्टात वाचुने तुका म्हणे भक्ती पुढे 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 न म्हणे उच्चिष्टात वा थोडे न म्हणे उच्चिष्टात वाचुने न म्हणे उच्चिष्टात वा थोडे न म्हणे उच्चिष्टात तुका म्हणे भक्ती पुढे 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 थोर प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा भूकेला आची दुष्काळ तयाला आची दुष्काळ तयाला आधी दुष्काळ तयाला आधी दुष्काळ तयाला आधी दुष्काळ तयाला आधी दुष्काळ तयाला विठोबार कुमार विठोबार कुमार हार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार 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 गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल विठोबार कुमार कुमार विठोबार 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 कुंडली कवरले श्री ज्ञानदेव कुमार कुमाई ऐका महिमा वडीची 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 काया दिल्लीची ओरे काया दिल्लीची
ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला एको कमी करा एको थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। सालाबाद प्रमाणे या वर्षी देवाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने होणारा अखंड हरिनाम सप्ताह गेली 43 वर्षे चालू आहे। वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गोपाळ महाराजांच्या आशीर्वादाने माझे मित्र हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराजांनी ही मला सेवा दिलेली आहे कायमची आणि मी बरोबर वेळेवर हजर झालेलो आहे। मागच्या वर्षी अभंग होता तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी। महाराज कधी मला विसरत नाहीत। जोपर्यंत माझी तब्येत चांगली आहे ते सांगतात तोपर्यंत आपली सेवा चालू राहील। आणि विशेष म्हणजे ही सेवा देवाच्या समोर आहे। कीर्तन आहे ना, कीर्तन करताना कीर्तनकाराच्या समोर देवाची मूर्ती पाहिजे किंवा फोटो पाहिजे आणि कीर्तन हे उभा राहूनच झालं पाहिजे असं तुकारामांचा दंडक आहे। रंगी रंगे नारायण उभा करीतो कीर्तन मूर्तीची विश्रांती। मोठा मंडप आणि देवच तिथं नाही काय अर्थ नाही बुवा। हे मंदिराच्या समोर मूर्तीच्या समोर आपले कीर्तन आहे आणि हे संप्रदायाला मान्य आहे। असो त्या मी चिंतनाकरता जो अभंग निवडला तुकारामांचा हा देवाचा स्वभाव सांगणारा अभंग आहे। ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला। आमच्या देवाची 3 रूप आहेत। नंबर 1 ब्रह्म, नंबर 2 विष्णू, नंबर 3 भगवान।
जो सगळीकडे व्यापक आहे त्याला म्हणतात ब्रह्म. जो वैकुंठामध्ये चतुर्भुज आहे ना त्याला म्हणतात विष्णू किंवा परमात्मा. आणि जो 6 गुणांनी आकारला होतो त्याला म्हणतात भगवान. वदंती तत्तत्व विदस्तत्वम ज्ञानम अद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवान शब्द ते भागवतामध्ये श्लोक आहे. जशी पाण्याची 3 रूप आहेत ना, पाणी, बर्फ, पाण्याची वाफ. हवेची 3 रूप आहेत, हवा, वारा आणि वादळ. तशी देवाची 3 रूप आहेत, ब्रह्म, विष्णू आणि भगवान. पण ब्रह्म आहे ना हे निष्ठुर आहे आणि भगवान मात्र कृपाळू आहे. हा मोठा फरक आहे बुवा. हरी तो निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण, नव्हे ते करशान कवने नाही केले ते. तुम्ही काय काय करताना त्याची बरोबर शिक्षा देणार, पण निर्गुणपणामध्ये. आणि तो जर सगुण झाला ना तर त्याच्या एवढा कृपाळू कोणी नाही, कारुण्य पूर्ण कोणीच नाही. ते विठोबा, राम, कृष्ण हे कारुण्याचे अवतार आहेत, लक्षात ठेवा. या अभंगामध्ये तुकाराम महाराज दोघांचं दृष्टांत देऊन सिद्धांत सांगतात. आवडीचा महिमा 2 दृष्टांत आहेत. एक आहे शबरीचा आणि एक आहे सुदामदेवाचा. तुकाराम महाराज म्हणतात ऐका. आता ऐकण्यामध्ये सुद्धा 4 प्रकार पडले जातात, लक्षात ठेवा. कोणाचं ऐकायचं, काय ऐकायचं, किती ऐकायचं आणि कसं ऐकायचं. कारण श्रवण ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. भागवतामध्ये जे 9 विधा भक्ती सांगितली त्याच्यामध्ये पहिली भक्ती आहे श्रवण. माणसाने श्रवण केलं पाहिजे तर काहीतरी सांगू शकतो. आणि अजून महाराष्ट्रामध्ये कीर्तनला कुठे तिकीट लागलेलं नाही. तमाशाला तिकीट आहे, नाटकाला तिकीट आहे, पिक्चरला तिकीट आहे. तुकोबारांच्या भाषेमध्ये नाटक तमाशा बघणं म्हणजे विकतचं पाप आणि कीर्तन प्रवचन ऐकणं म्हणजे फुकटचं पुण्य. मोल देऊन या साठवावे दोष, नटाचे ते वेश पाहून या हरिदासा मुखे हरिकथा. कीर्तन तिथे पुण्य पुण्य विशेषता. कीर्तनला कुठे तिकीट लागलेलं नाही. आणि विशेष म्हणजे कीर्तन ऐका आणि जेवण करूनच घरी जा. म्हणजे श्रवणाचं भाग्य आणि जेवणाचं पण भाग्य आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबारांची कृपा आहे. सगळ्या महाराष्ट्रात चाललेलं आहे. पंक्तीवाले लगेच मिळतात बुवा, अन्नदान करणारे. त्या तुकाराम महाराज म्हणतात ऐका. आता पहिला प्रश्न आहे ना, कोणाचं ऐकायचं. ऐका तुम्ही आता हे ऐका. एक चिंतनिक अशी आहे का कीर्तनकाराची, लहानपणी आई वडिलांचं ऐका, शाळेत गेल्यानंतर शिक्षकाचा ऐका, तब्येत बरी होईपर्यंत डॉक्टरचा ऐका, घर पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचा ऐका, केस आपल्यासारखे होईपर्यंत वकिलाचा ऐका, लग्न झाल्यानंतर अरे बायकोचं ऐकावंच लागतं. लग्न बायकोचं ऐका, पण योग्य ऐका. इन्व्हर्टेड कॉमा. योग्य म्हणजे बरोबर असेल तेच ऐका. कीर्तन होईपर्यंत कीर्तन करायचं ऐका. आणि जीवनाचं जर कल्याण करायचं असेल तर संतांचं कायमच ऐका. संती सांगितले केले ते जतन, नाही आज्ञा त्यांचे केले उल्लंघन, मत मतांतर नाही दिले मन, हृदय धरले हरीचे चिंतन. निळोबरे सांगतात जर तुम्ही संतांचं ऐकलं ना कल्याण होणार. मला वाटतं सरकारने सुद्धा संतांचं ऐकलं पाहिजे. आपल्या गव्हर्नमेंट जे कायदे करताना रे, राम वशिष्ठांना विचारून करत होते सगळं. श्रीकृष्ण गोकुळामध्ये असताना गर्गाचार्याने विचारायचे. श्रीकृष्ण जेव्हा मथुरेमध्ये गेले तेव्हा सांदीपणीला विचारायचे. आणि श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेमध्ये गेले ना अंगिरस ऋषींना विचारायचे. ऋषींच्या सल्ल्याने राज्य चाललं होतं. आता कोण कोणाला विचारतच नाही बुवा. हे मंत्री आणि आपापले कायदे करायला लागले. एक तुम्हाला सांगू, या मंत्री आणि कायद्यामुळे बहिणीमध्ये आणि भावांमध्ये सगळ्या महाराष्ट्रात भांडण लावून टाकली. तुम्ही म्हणाल कसं काय. 2014ला कायदा केला, वडिलाची संपत्ती जेवढी बहिणीला तेवढी भावाला. हे शास्त्रामध्ये नाही, लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये असं आहे, एकदा मुलगी नांदायला गेली ना वडिलांवरच्या इस्टेटीचा हक्क संपला, नवऱ्याच्या इस्टेटीवरतीचा हक्क आहे बुवा. पण हे सरकारला कोण सांगणार बुवा. साध्या साध्या गोष्टी करता बहीण आणि भाऊ एकमेकाशी बोलत नाहीत बुवा. ही कोणी भांडणं लावली.
सरकारने हे जर संतांचं ऐकलं असतं ना आपली भांडणं लागली असती. म्हणून जीवनामध्ये जर कल्याण करायचं असेल तर संत देव संतांचा ऐकतो, बाकींचा प्रश्न संपला. त्या पहिला प्रश्न संपला. कोणाचं ऐकायचं? नेहमी संतांचं ऐकायचं. काय ऐकायचं हे पण लक्षात ठेवा. काय ऐकायचं? ऐकायचं आहे ना फक्त देवाचं ऐकायचं आणि फक्त संतांचं ऐकायचं. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठोबाचे गुण, 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 माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, डोळे दोन्ही घ्या रे तुका, डोळे दोन्ही घ्या रे तुका. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे तुका, डोळे तुम्ही घ्या रे तुका. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. तुकाराम महाराज म्हणतात विठोबाचे गुण ऐका, विठोबाच्या लीला ऐका, विठोबाचे रूप ऐका, विठोबाचं धाम ऐका, जे जे विठोबाच्या संबंधित ते ऐका. ऐसे बोलिले देवे, ते तर जीजी म्हणतले पांडवे, ऐके जे वाचा विसवे ते साधू कथा. किंवा देवाचे जास्त ऐकू नका. काय ऐका हे सांगितलं मी. आता किती ऐकायचं? किती ऐकायचं माहिती आहे का? तुळशीदासाने जी 14 घरं सांगितली त्याच्यामध्ये पहिलं घर आहे जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुबग सरी नाना, भरई निरंतर होईन पुरे, तिनके ही तुम ग्रह गुरु रे. नदी आहे ना, नद्या कायम समुद्राला मिळतात, कष्टाप होतात मध्ये मध्ये. आणि जरी धरण घातलं तरी सुद्धा धरण ओलांडून जातात समुद्राला मिळण्याकरता. नद्या जशा सतत वाहतात ना तसं माणसाने सतत ऐकायला पाहिजे. तुळशीदास सांगतात किती ऐकायचं? भरपूर ऐकायचं, कायम ऐकायचं, सतत ऐकायचं. आणि चौथा प्रश्न आहे कसं ऐकायचं? कसं ऐकायचं म्हणजे मनाचे कान करून ऐकायचं. ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठोवाटी घ्यावे चित्ताचे. लक्षात ठेवा. कसं ऐकायचं? मन एकाग्र करून. पुत्राची वार्ता शुभ ऐके जीवी माता. आई आपल्या मुलाची वार्ता ऐकते ना, दुःखाची पण ऐकते नाही, सुखाची पण ऐकते. कान अशी चौकारून ऐकते. बुवा किती मार्क पडले? 90% माझ्या मुलाला मार्क. लक्षात ठेवा. जशी आई मुलाची कीर्ती ऐकते ना तसं कीर्तन प्रवचन ऐकलं पाहिजे. तुकारामाने दुसरा दृष्टांत दिला. नादे लुप्त झाला मृग, देह विसरला अंग. मृग म्हणजे हरिण आहे ना, नादाला लुप्त असतो. बुवा एक कलाट वाजलं ना त्याला मारलं तरी तो हालत नाही. बुवा असं ऐकलं पाहिजे. काय काय माणसं ऐकतात, इकडून ऐकतात इकडे सोडून देतात. बुवा नळे पुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. एका मोठ्या गावामध्ये सप्ताह होता आणि माझा दुसरा दिवस होता. ते मी गेल्याबरोबर त्याने माझं स्वागत वगैरे केलं. सगळे पुढारी होते पांढऱ्या कपड्यामध्ये, स्वच्छ एकदम इस्त्रीचे कपडे. मी त्यांना विचारले, म्हटले कालचा अभंग कुठला? ते एकमेकाकडे बघायला लागले. कुठला कुठला कुठला? कोणालाच अभंग सांगता येईल भाऊ. कालचे 7-8 जण होते. अहो म्हटलं कालचा अभंग कुठला मला कळलं पाहिजे ना, मला कीर्तन करायचे पुढे दुसऱ्या दिवशी. म्हणजे चला
हे कोणाला माहिती असणार माहिती आहे का? मंडपाच्या समोर जो पावती फाडतो ना त्याला बरोबर माहिती असणार, कारण तो समोरच आहे, पावत्या पडतो. आपण त्याला विचारू. हे 7-8 जण आले आणि मी गेलो तिथं आणि त्या पावती फाडणाऱ्यांना विचारलं कालचा अभंग कुठला होता. तुम्ही समोर आहे ना, 2 तास तुम्ही कीर्तन ऐकलं. ते म्हणले बुवा आम्ही फक्त पैसे गोळा करतो, अभंग लक्षात ठेवत नाही. आता मी गप्प बसलो आणि म्हटलो कालच्या बुवाचा फोन नंबर आहे का? म्हणजे काला फोन केला. त्याला फोन केल्यानंतर मला समजलं कालचा अभंग हा होता. मला सांगायचं 40 वर्ष ऐकून काय फायदा होईल का? जर तुम्हाला कालचं आठवत नाही तर मागचं कसं आठवणार? म्हणून चित्त एकाग्र करून ऐकायला पाहिजे. मी 4 प्रश्नांची उत्तरं दिली. कोणाचं ऐकायचं, काय ऐकायचं, किती ऐकायचं आणि कसं ऐकायचं. आता ऐका. श्रोतेचे सुद्धा भागवतामध्ये 4 प्रकार सांगितले. श्रोतेचे, ऐकणाऱ्याचे. नंबर 1 प्रवर, नंबर 2 आवर. प्रवरामध्ये 4 प्रकार आहेत आणि आवर म्हणजे 3 प्रकार आहेत. भागवतामध्ये सांगितलं तुम्हाला. प्रवर श्रोता कोणता? नंबर 1 चातक, नंबर 2 हंस, नंबर 3 शुक आणि नंबर 4 मीन. हे श्रोतेचे 4 प्रकार आहेत. चातक म्हणजे चातक पक्षी जसं पावसाचंच पाणी पितो ना तसं परमार्थाशिवाय काय ऐकतच नाही बुवा. चातक श्रोता. हंस श्रोता कोण? हंस काय करतो? दूध आणि पाण्यातून फक्त दूधच घेतो. तसं संसाराचं आणि परमार्थाचं ऐकतात पण संसाराचं सोडून देतात, परमार्थातलं घेतात. हंस श्रोता. शुक श्रोता म्हणजे काय? शुक श्रोता म्हणजे फक्त हास्य कथा आहे ना, जे महाराज हसवतात ना त्यांचं कीर्तन ऐकणार शुक श्रोता. आणि मीन श्रोता म्हणजे काय? ऐकतो आणि पोटात ठेवतो, कोणाला सांगत नाही तसं वागतो. हे 4 परमार्थिक श्रोते आहेत. आता आवर श्रोते आहे का? याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. नंबर 1 बैल श्रोता, नंबर 2 लांडगा श्रोता आणि नंबर 3 उंट श्रोता. बैल श्रोता म्हणजे काय माहिती आहे का? तो कीर्तनाला येतो पण आपली घरची कामच घेऊन येतो. म्हणजे वाती वळत वळत कथा ऐकायची, शेंगा सोलत सोलत कथा ऐकायची, मोबाईल बघत बघत कीर्तन ऐकायचं, मुलाला सांभाळत सांभाळत कीर्तन ऐकायचं. याला काय म्हणतात? बैल श्रोता. लक्षात ठेवा. म्हणजे अर्ध लक्ष कीर्तनाकडे, अर्ध लक्ष पोराकडे किंवा शेंगाकडे. त्याच्यानंतर बैल श्रोत्यानंतर लांडगा श्रोता. लांडगा श्रोता काय करतो? पिक्चरही तेवढेच आवडीने ऐकतो, क्रिकेट पण तेवढेच आवडीने ऐकतो, नटांच्या कथा तेवढेच आणि कीर्तन सुद्धा तेवढेच आवडीने ऐकतो. लांडगा श्रोता. आणि उंट श्रोता म्हणजे फक्त संसाराचं ऐकतो, परमार्थाचं नाव काढल्यानंतर लगेच पळून जातो. याला काय म्हणतात? उंट श्रोता. आता मी कीर्तन करतो त्याला 49 वर्ष झाली महाराज. पूर्वी मी नोकरी करून कीर्तन करत होतो, आता नोकरी सोडून करतो. एवढाच फरक. आमच्या गावी मंदिर बांधलं, अर्थात आम्ही गावी कीर्तनला जातो कधी कधी, पण गावामध्ये सगळे म्हणून कीर्तनला 50-60 माणसं असतात. आणि एखाद्याचं जर भांडण लागलं ना तर 200 माणसं जमा होतात भांडण लागल्यानंतर. का? एखादी नवी शिवी ऐकायला मिळते की बघूया, म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडेल. असं मला हे सांगायचं आहे. कसं ऐकायचं मी सांगितलं, काय ऐकायचं, किती ऐकायचं, कोणाचं ऐकायचं हे ऐकलं पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गीता आहे ना ती गाणी ऐकली एकदम. कुणी ती गाणी एकाच वेळी. नंबर 1 धृतराष्ट्र, नंबर 2 अर्जुन आणि नंबर 3 हनुमंतराय. हनुमंतराय फर्स्ट क्लास, अर्जुन सेकंड क्लास आणि धृतराष्ट्र थर्ड क्लास. तसे काही श्रोते थर्ड क्लास आहेत, काही सेकंड क्लास आहेत आणि काही फर्स्ट क्लास आहेत. हे श्रोत्यांचे मी तुम्हाला प्रकार सांगितले. एक कथा सांगितली जाते. बाजारामध्ये एका मूर्तिकारांनी 3 मूर्ती आणल्या होत्या सुंदर श्रीकृष्णाच्या, आणि त्यांना असं चॅलेंज केलं होतं, यातली उत्तम मूर्ती, मध्यम मूर्ती आणि उत्तम मूर्ती जो ओळखेल त्याला 10,000 रुपये बक्षीस. माणसं यायची आणि बघायची कॉपी टू कॉपी. उत्तम, मध्यम आणि अदम कसं काय ओळखता येणार? आणि तिथं बिरबल आणि अकबर चालले होते. आता अकबरला माहित होतं बिरबल हुशार आहे, म्हणजे बिरबला 10,000 रुपये मिळवायचे आहेत की नाही, 10,000 रुपये बक्षीस आहे. उत्तम, मध्यम आणि अधम मूर्ती. बिरबल बोलतो 5 मिनिटात मी ओळखतो, पाणी घेऊन या. एक टोपभर पाणी आणलं, एका मूर्तीच्या कानात टाकलं.
मूर्तीच्या कानात टाकल्यानंतर दुसऱ्या कानातून बाहेर पाणी पडलं, दुसऱ्या मूर्तीच्या कानात टाकलं तोंडातून बाहेर पडलं, आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानात टाकलं पोटात गेलं. म्हणजे पोटात पाणी गेलं ना उत्तम मूर्ती, तोंडातून बाहेर आलं ना मध्यम मूर्ती, आणि या कानाने ऐकलं त्या कानाने सोडलं अधम मूर्ती. तसे श्रोते आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये ऐकण्याचे 5 फायदे आहेत महाराज. ऐकण्याचे ऐका, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? जर तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकली, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हाला सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख मिळणार. नंबर 2, आळूमाळू अवधान द्यावे, आनंदाच्या राशीवर तुम्हाला प्राप्त होणार. तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष अशी ऐता श्रवणाची माझी. श्रवणामुळे तुम्हाला मोक्ष मिळणार. 18व्या अध्यायामध्ये 2 ओळी आहेत. जर ज्ञानेश्वरीची अक्षर कानावर पडली ना अनंत जन्माचं पाप जातं बुवा. कानाच्या महाद्वारी जेत गीता गजेर करी, सृष्टीच्या आदिवरी जायचे पाप. जे गीतेचे अक्षरे जे तुले का कर्णद्वारे ते तुले होतील पुरे अश्वमेघकी. ज्ञानोबरांनी 5 फायदे सांगलेले आहेत. श्रवणामुळे सर्व सुख मिळतं, आनंदाच्या राशीवर बसता येतं, मोक्ष मिळतो, अनंत जन्माचं पाप जातं, आणि अनंत जन्म तुम्हाला पुण्य प्राप्त होतं बुवा. फक्त श्रवण करायचं. म्हणून श्रवणाला फार महत्व आहे. नामदेवरांचं प्रसिद्ध प्रमाण आहे, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिसे बैसावे, श्रवणाचे मिसे बैसावे श्रवणाचे मिसे बैसावे श्रवणाचे मिसे बैसावे. साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवने सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवने सुखी नांदे. अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामदेवरायांचा प्रसिद्ध अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती केलेली. गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भजन, कीर्तन हे जर तुम्ही ऐकलं ना तर तुम्हाला आनंदाचं साम्राज्य प्राप्त होईल. कोणता आनंद प्राप्त होणार? विषयानंद नाही, ब्रह्मानंद प्राप्त होणार, प्रेमानंद प्राप्त होणार. हे आनंदाचे 3 प्रकार शास्त्रामध्ये आहेत. जो कमी 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 होतो विषयानंद, जो तसाच राहतो ब्रह्मानंद, आणि जो वाढत राहतो प्रेमानंद. हे सगळे आनंद तुम्हाला मिळणार जर तुम्ही श्रवण केलं तर. या तुकाराम महाराज म्हणतात ऐका महिमा. आता कशाचा महिमा? मोठेपणा. वाङ्मयाचं पण चिंतन केलं ना, अभ्यास केला ना
तर जवळजवळ वाङ्मयामध्ये बरेच महिमे सापडतात. तुम्हाला सांगतो 7-8. नंबर 1 नामाचा महिमा. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारले पाशाने महिमा नामाची. नामाचा महिमा आहे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. आता सगळीच प्रमाण देत नाही. तीर्थाचा महिमा आहे, व्रताचा महिमा आहे, गुरुचा महिमा आहे, संगतीचा महिमा आहे, देवाचा महिमा आहे, व्रताचा महिमा आहे. हे सगळे महिमे सांगितलेले आहेत. पण या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आवडीचा महिमा सांगितलेला आहे, भक्तीचा महिमा सांगितलेला आहे, प्रेमाचा महिमा सांगितलेला आहे. ऐका महिमा आवडीची. अर्थात जो महिमा सांगितलेला आहे ना त्याच्याकरता 2 दृष्टांत दिलेले आहेत. पण दृष्टांत एवढे समर्पक आहेत, त्या दृष्टांताचा जर विचार केला ना आपलं डोकं पुरतं फिरतं गोवा. जवळजवळ मी विचार करताना चिंतन करताना मला 15 मुद्दे मिळाले. आता मला किती आठवतात बघूया. एक दृष्टांत आहे शबरीचा, दुसरा दृष्टांत आहे सुदामदेवाचा, एक दृष्टांत आहे रामायणामधला, एक दृष्टांत आहे महाभारतातला, एक दृष्टांत आहे स्त्रीचा, एक दृष्टांत आहे पुरुषाचा, एक दृष्टांत आहे लग्न न झालेली स्त्री, एक दृष्टांत आहे लग्न झालेला सुदामदेव, एक दृष्टांत आहे अतिशय खालच्या जातीतली भिल्ल, आणि एक दृष्टांत आहे अतिशय वरच्या कुळातला ब्राह्मण. एक दृष्टांत आहे राम प्रभू शबरीला भेटायला आले, आणि एक दृष्टांत आहे सुदामदेव देवाला भेटायला गेले. एक दृष्टांत आहे जंगलातला, झोपडीतला, पर्णकुटीतला. राम कुठे भेटले? पर्णकुटी शबरीला भेटले. आणि एक दृष्टांत आहे महामधला भेटले. एक दृष्टांत आहे रामानी सीतेचा त्याग नाही केला, सीता पळून नेली होती रावणाने, म्हणजे सीता रामाबरोबर नव्हती त्यावेळेचा प्रसंग आहे. आणि एक प्रसंग आहे कृष्णाच्या 16,108 बायका बरोबर होते. एक दृष्टांत आहे संतांनी सांगितलं म्हणून वाट बघत होती शबरी, राम तुला भेटायला येणार म्हणून. आणि एक दृष्टांत आहे कांतेनं सांगितलं जा आपली दरिद्री गरिबी जावी, कृष्णाला भेटा. एक दृष्टांत आहे देव शबरीला भेटायला आले, एक दृष्टांत आहे सुदामदेव देवाला भेटायला गेला. एक दृष्टांत आहे शबरीनी नैसर्गिक बोरं दिली रामाला, आणि एक दृष्टांत आहे सुदामदेवाने कृत्रिम पोहे नेले होते श्रीकृष्णाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक दृष्टांत आहे रामानी मुक्ती दिली शबरीला, आणि एक दृष्टांत आहे देवाने भुक्ती दिली. एक दृष्टांत आहे शबरीनी अवतार संपवला, गोलोकाला निघून गेली, आपल्या ह्याला साकेत धामला निघून गेली. आणि एक दृष्टांत आहे सुदाम देवाला संपत्ती मिळाल्याबरोबर सुखाने संसार करायला लागला. असे जवळजवळ 15 मुद्दे मला मिळाले आहेत. या मुद्द्यांना ऐकून तुकाराम महाराजांना नमस्कार करावा वाटतो. कसे काय तुकाराम महाराज दृष्टांत वाटली, म्हणजे 50% जागा स्त्रियांच्या, 50% जागा पुरुषांच्या. एक दृष्टांत आहे शबरीचा आणि एक दृष्टांत आहे सुदामदेवाचा. हे लक्षात ठेवा. ह्या वाङ्मयाचा अभ्यास करताना, चिंतन करताना फार मोठा आनंद होतो, पण तो आनंद आपण उपभोग केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. ते तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये शबरीचा दृष्टांत सांगतात. ऐका महिमा आवडी, ऐका महिमा, ऐका महिमा आवडते. बोरे खा
भुकेला माता भुकेला बोरे खाए ढोरते माता भुकेला ढोरते माता भुकेला ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची. तुकाराम महाराजांनी पहिला दृष्टांत रामायणामध्ये सांगितलेला आहे भिल्लिनीचा. ही शबरी आहे ना, अगोदरच्या जन्मामध्ये राजकन्या होती, अतिशय दिसायला सुंदर होती. राजकन्या प्रयागला तीर्थक्षेत्रावर स्नानाला गेले होते. वडिलांच्या बरोबर शबरी गेली, आपली ही शबरी गेली होती अगोदरच्या जन्मामध्ये. आणि तिथं कीर्तन चालली होती, प्रवचन चाललं होतं. वडिलांना सांगितलं की मला कीर्तन ऐकायचं आहे. वडिलांनी सांगितलं आपण राजा आहोत आणि राजांच्या काही मर्यादा आहेत, तुला कीर्तनामध्ये बसता येणार नाही, इथूनच ऐक. तिला वाईट वाटलं बुवा, म्हणजे साधं कीर्तन प्रवचन मला ऐकायला मिळत नाही तीर्थक्षेत्रावर. काय तिच्या मनामध्ये आले, रात्री उठली बरोबर 12 वाजता, संगमावर गेली, गंगामातेला विनंती केली. म्हणजे गंगामाते, मी आता प्राणोत्क्रमण करते, मी तुझ्यावर जीव देते आहे, पुढचा जन्म मला खालच्या कुळात दे आणि देखणी करू नकोस, काळी करून टाक. आणि पाण्यामध्ये उडी मारली, जीवन संपवलं. आणि दुसऱ्या जन्मामध्ये ती भिल्लाच्या घरी जन्माला आली. कोण? अगोदरची राजकन्या, देखणी असणारी. अर्थात रंग तिचा पहिला आपला भिल्लांडीचा काळा होता, काळा, पण नाकी डोळी चांगली होती. आणि भिल्लाच्या घरामध्ये वाढली. भिल्लाचे संस्कार म्हणजे काय? पशु मारणं, पक्षी मारणं आणि आपला उदरनिर्वाह करणं. शबरी त्यांच्या घरामध्ये वाढली, उपवर झाली, लग्न ठरलं शबरीचं. शबर नावाचा तिचा वडील राजा होता आणि त्यानं काय केलं, आपल्या मुलीच्या लग्नाकरता मेजवानी म्हणून पशु पकडले, पशु मारण्याकरता, आणि दारूचे हंडे आणून ठेवले पार्टी करता. लक्षात ठेवा, पार्ट्या. मला वाटतं अजून सुद्धा ते हळदीमध्ये चालतं असं मी ऐकलंय. हळदीमध्ये अजून काही काही ठिकाणी आहे. बऱ्याच महाराजांनी बंद करण्याचा प्रयत्न केला, पण अजून ते काही बंद होत नाही. किंवा हंडे आणून ठेवले दारूचे आणि एका खोलीमध्ये पशु पक्षी कोंडून ठेवले. त्या शबरी आईला म्हणाली, आई हे पशु पक्षी कशा करतात आणि हंडे कशा करते दारूचे? त्या आईने सांगितलं, तुझं लग्न होत आहे ना, ते सगळे आपले नातेवाईक वराड जमणार ना, त्याला मेजवानी देण्याकरता हे सगळं आणलेलं आहे. या पशुला मारणार आणि त्याला मेजवानी देणार आणि मग ते डीजेच्या समोर तुझ्या लग्नामध्ये नाचणार. हे शबरीनं ऐकलं, तिच्यावर परमार्थिक संस्कार होते. वाईट वाटलं, अरे अरे आपल्या लग्नामुळे सगळी जनावरं मरणार, पक्षी मरणार, त्याच्यापेक्षा लग्न नाही केलेलं चांगलं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी कोल्हापूरचा आहे, कोल्हापूरचा घाटावरचा. आमच्या लग्नामध्ये पण बकरं देतात. बकरं आमच्या लग्नात देत होते, अजून सुद्धा देतात. मला भावकीने सांगितलं बकरं द्यावं लागेल. म्हटलं मेलो तर हरकत नाही, पण बकरं मिळणार नाही, शिरा मिळणार तुम्हाला, शिरा. कारण माझ्या घरी महाराज येणार लग्नाला तांदूळ टाकायला, माझ्या लग्नाला महाराज येणार. ते काय म्हणतील मला, ते म्हटले लग्नाला कोणी येणार नाही, कोणी नाही चालेल, पण मी हे होऊ देणार नाही. माझ्या लग्नामध्ये मी बंद केलं, तेव्हापासून घरामध्ये अजून बंद आहे. मला कोणाचा शाप मिळाला नाही. आता लग्न होऊन जवळजवळ 47-48 वर्ष झाली. 2 मुलं आहेत मला, एक आहे अमेरिकेला आणि एक अजून धंदा करतोय. 2 व्यवस्थित चाललंय बुवा. आणि आमच्या दोघांच्या तब्येती नवरा बायकोच्या अजून सुद्धा चांगले आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी बकरं दिलं ना, त्यांचं वाटोळ होत चाललं बुवा. विठोबा रखुमाई त्या शबरीने काय केलं,
ती कडी काढली कडी आणि सगळ्या पक्ष्यांना आणि जनावरांना बाहेर सोडलं हो. आणि ते हांडे होते ना ते उलटून टाकले आणि शबरी पळून गेली. शबरी पळून गेली म्हणजे मुलग्याबरोबर नाही, हल्लीच्या मुळे जसा पळून जातात तसं नाही. ही पळून गेली संतांची सेवा करण्याकरता. डायरेक्ट पंपा सरोवराजवळ पोचली आणि तिथं मातंग नावाचे ऋषी राहत होते. दिवसा कंदमुळं खाऊन गुजराण करत होती. संध्याकाळ झाली की लाकडं गोळा करणार आणि ऋषींच्या आश्रमाजवळ ठेवणार आणि रात्री उठून ना पंपा सरोवर ते आश्रम रस्ता साफ करणार आणि कोणाला आवाज होऊ नये म्हणून हाताने रस्ता साफ करणार. अशी मातंग ऋषींची सेवा करायला लागली. कोण? शबरी. त्या मातंग ऋषींनी सगळी चौकशी केली. आपल्याला कोण दिसत नाही पण रस्ता साफ दिसतोय. लाकडं येऊन पडतात घराजवळ. हे लाकडं कोण आणतात रस्ता कोण साफ करताय ना, जरा लक्ष ठेवा. मग त्यांच्या शिष्यांनी लक्ष ठेवलं आणि एक दिवस शबरीला पकडली आणि शबरीला पकडून मातंग ऋषींच्या समोर उभी केली. पण शबरीचं तेज बघून ना मातंग ऋषींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. म्हणजे हा जो आत्मा आहे ना हा योगभ्रष्ट आत्मा आहे. म्हणजे बाळ घाबरू नकोस, मी तुला काही शिक्षा देणार नाही. तुझ्या मी सेवेवर खुश आहेत. आता तो चोरून सेवा करत होती ना आता अधिकृत करायची. लगेच पर्णकुटी बांधून दिली. मातंग ऋषींनी पर्णकुटी बांधून दिली आणि मंत्र दिला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ती दिवसा ऋषी मुनींची सेवा करणार, प्रवचन ऐकणार, कीर्तन ऐकणार, भजन करणार आणि आपली गुजराण करणार. बरेच दिवस चाललं होतं. काही ऋषींनी ऑब्जेक्शन घेतलं, स्त्री कशी काय जवळ ठेवली. त्या मातंग ऋषीने सांगितलं माझं नाव मातंग आहे. मातंग म्हणजे हत्ती. हत्ती चले बाजार, भुंके कुत्ते हजार, कर नाही त्यास दर कशाला. अर्थात बरेच दिवस सेवा केली आणि मातंग ऋषीने एक दिवस बोलवलं शबरीला. म्हणजे बाळ माझं आयुष्य संपलं, मी चाललो ब्रह्मलोकामध्ये. म्हणजे माझं कसं होणार, तुमच्या आधाराने मी राहते. ते म्हटले एक लक्षात ठेव, मंत्र म्हणायचा, रात्रंदिवस भजन करायचं आणि राम प्रभू एक दिवस तुला भेटायला येणार आहेत, जगाचे मालक. हे शबरीला सांगितलं पण वाट बघायची केव्हा येणार आहे ते सांगितलं नाही. आणि मातंग ऋषी ब्रह्मलोकामध्ये निघून गेले आणि शबरी रोज रामाची वाट बघायला लागली. पद्मपुराणामध्ये सांगितले किती दिवस वाट बघत होती माहितीये का शबरी? 10,000 वर्ष वाट बघत होती. असं पद्मपुराणामध्ये लिहिलं आहे. 10,000 वर्ष. रामाने राज्य केलं 11,000 वर्ष. 10 वर्ष सहस्राणी 10 वर्ष शतानीच रामो राज्यम उपासिता ब्रह्मलोकम प्रयचित. आणि राम कधी येणार? रोज काय करायचे माहितीये काही? रामाच्या स्वागताकरता 4 प्रकारची सेवा करायची. कोणत्या 4 प्रकारची? रामाला बसण्याकरता मोठ्या मोठ्या झाडांची मोठी मोठी पानं आणणार आणि गादी बनवणार रामाकरता, पानांची गादी. सकाळ सकाळी अरण्यात जाणार, बोरं आणणार, ती चाखून बघणार आणि गोड बोरांची एक टोकरी आणून ठेवणार घरात रोज. आणि पंपा सरोवराचं पाणी एका कमंडलूमध्ये ठेवणार पिण्याकरता. आणि राम येणार म्हणून सकाळ सकाळी 10-11 वाजताना जवळजवळ 10 फूट आहे ना फुलं अंतरून ठेवणार रामाला स्वागत करता. हे सेवेचे 4 प्रकार आहेत. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. पूजा पत्र पूजा फळ पुष्प तोई, फळ पुष्प तोई, पुष्प तो हे, फळ पुष्प तो हे, फळ पुष्प तो हे, फळ पुष्प तो हे. पूजा पत्र काही फळ पुष्प तोई, फळ पुष्प तोई, फळ पुष्प तोई.
पूजा पत्र काही फळ पुष्प तोई, रोज पानं आणणार, रोज बोरा आणणार, रोज पाणी भरून ठेवणार आणि रोज फुलांची शय्या करणार आपल्या सडकेवर रस्त्यावर. अशी 10,000 वर्ष वाट बघत होती आणि रामप्रभूंनी अवतार घेतला आणि रामप्रभू जंगलामध्ये आले. रावणाने सीता घेऊन गेला रावण आणि मग सीतेच्या शोधाकरता हळूहळू रामप्रभू मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये आले आणि रामप्रभू आल्याबरोबर सगळे ऋषीमुनी जमा झाले. जसे मंत्री यायचे झाले ना, आपला नरेंद्र मोदी जर यायचे झाले ना तर लगेच सगळे माणसं पटापट जमतात. आपले भारताचे पंतप्रधान आहेत ते देवेंद्रजी आले तर लगेच माणसं जमणार बुवा. जगाचा मालक आला, सगळे ऋषीमुनी जमले. ऋषीमुनींनी तक्रार केली, म्हटले तुम्ही जेव्हा अवतार घेतलेला आहे पण आमच्या तलावाचं पाणी खराब झालेलं आहे त्या शबरीमुळे, भिल्ल शबरी आहे ना तिच्यामुळे पाणी खराब झालेलं आहे. तुमच्या चरणाचं पाणी आम्हाला त्या तळ्यामध्ये टाकतो आणि पाणी शुद्ध करतो. रामप्रभूंनी सांगितलं, म्हटलं हे बघा उलट बोलताय तुम्ही. शबरीची तुमच्याकडून अवहेलना झाली, निंदा झाली ना म्हणून त्या तळ्यामध्ये कीड झाले. तयाशी घडली सकळ ही पापे, संतांची कोपे निंदा दिशे. जे वास्तविक संत आहेत ना त्यांची निंदा झाली, अवहेलना झाली, त्यांनी त्रास दिला ना देवाला अजिबात आवडत नाही. म्हणले असं करा, आता शबरीला शरण जा, तिचे पाय धुवा आणि ते तीर्थ तळ्यामध्ये टाका तर ते तळ शुद्ध होईल. आणि मग लोकांना शबरीचं महत्व समजलं. रामप्रभू शबरीची आठवण करतायत बुवा. लक्षात ठेवा, आपण किती शुद्ध आहोत हे दुसऱ्यांनी सांगून नाही समजत बुवा. कोणी सांगावं लागतं? देवानी. देव आतमध्ये आहे, बरोबर तुमची नोंद ठेवतो तुम्ही काय काय दिवे लावता बुवा. अंतरीची घेतो अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाय जोडी भावाचे, पाय जोडी भावाचे, पाय जोडी भावाचे, पाय जोडी भावाचे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाचे, पाय जोडी भावाचे, पाय जोडी भावाचे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापक सगळ्या ब्रह्मांडाचा तुकाराम महाराज म्हणतात. आपण एकमेकाला फसवू शकतो का? दुसरीच्या मनात काय कोणाला समजत नाही बुवा. बायकोच्या मनात काय नवऱ्याला समजत नाही, नवऱ्याच्या मनात काय बायकोला समजत नाही. संसार चाललाय. जर समजलं असतं तर स्फोट झाला असता बुवा. पण देवाला कोणी फसवू शकत नाही, कारण तो आतमध्ये आहे. ईश्वरा सर्व भूतानम हृदयेशार्जुन तिष्ठती, ब्राह्मण सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. कोणाचं किती प्रेम आहे फक्त प्रभूला समजलं जातं, कारण तो अंतर्ज्ञानी आहे. आणि मग मात्र रामप्रभू शबरीच्या झोपडीवर आले. मेरे झोपडी के भागाज खुल जाएंगे, राम आएंगे. केवढा आनंद झाला. अरे साधा जर नगरसेवक आपल्या घरी आला ना तर आपल्याला आनंद होतो. आमदार आला तर आनंद, त्याच्यापेक्षा खासदार आला तर आनंद, देवेंद्रजी आले तर आणखी आनंद, आणि नरेंद्रजी आले तर आपलं धोतर सुटून जाईल. जगाचा मालक आपल्या घरी येतोय. ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोरी काम. तुकाराम महाराज म्हणतात. असं करा. देव आपल्या कधी घरी येईल का? आपल्याला असं वाटतं आपल्या घरी वॉशिंग मशीन केव्हा येईल, फ्रीज केव्हा येईल, फर्निचर केव्हा येईल, झुंबर केव्हा येईल. अरे घरी देव आला पाहिजे. ज्याच्या घरी देव गेला ना त्याचा बेडा पार झाला. शबरीच्या घरी देव आले. अर्थात शबरीने स्वागत केलं की मी भिल्ली नसून माझ्या घरी तुम्ही आला, माझं काय भाग्य आहे भाऊ. देवाने सांगितलं मी जात वगैरे काय बघत नाही, फक्त मी आत बघतो. आत जाती पाती कुल धर्म बडाई, धन बल परिजन गुण चतुराई, भक्तिहीन नरसोई कैसा, बिनु जल बारी देखे सैसा. अरे ढग आहे पण त्याच्यात पाणी नाही, उपयोग काय.
तसं बाकी मी काय बघत नाही, अंतःकरणामधलं प्रेम बघतो आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे ना त्याची मी घरी जातो. देव घरी आले आणि शबरीने मग आपली बोरं दिली. बोरं खाताना रामप्रभूला फार आनंद झाला. बोरं खाणार पाणी पिणार, बोरं खाणार पाणी पिणार. शबरी खुश होती. बऱ्याच दिवसाची तपश्चर्या फळाली, बोरं खाल्ली माझी देवाने. एक द्रोण होताना लक्ष्मणाला दिला आणि म्हणजे तो पण बोरं खा, टेस्टी आहे, टेस्टी बोरं. लक्ष्मणाने काय केलं माहितीये का, घेतली बोरं, असा हात केला आणि मागच फेकली. उष्टी बोरं कोण खाणार असं वाटलं नाही. असं नाही, लक्षात ठेवा. याच्या मागे इतिहास असा आहे, लक्ष्मण बरोबर 14 वर्ष जेवले नाहीत आणि 14 वर्ष झोपले नाहीत. का? इंद्रजित आहे ना, इंद्रजित मेघनाथ, रावणाचा मुलगा, त्याला ब्रह्मदेवाचा वर होता, जो 12 वर्ष झोपणार नाही आणि 12 वर्ष जेवणार नाही तो तुला मारू शकेल. म्हणून लक्ष्मण 12 वर्ष जेवले नाहीत आणि 12 वर्ष झोपले नाहीत. हे फक्त लक्ष्मणच करू शकतात. का? लक्ष्मण कोणाचा अवतार आहे? शेषाचा. आणि शेष अन्न खातच नाही. काय सर्प खातो अन्न, काय ध्यान बाकाचे तो करा मला, वायूवर जगतो. म्हणून लक्ष्मण मेघनाथाला मारू शकले. पण त्या द्रोणाचा असा परिणाम झाला, जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली ना, झाडं उगवली होती ना, त्या झाडाचा रस त्याला दिला आणि मग तो शुद्धीवर आला. चला पुढे. त्या शबरीची बोरं खाली आणि कसली बोरं खाली? उष्टी बोरं खाली. उष्टी. उच्चिष्टती फळे खाय भिल्लटीची, उच्चिष्टती फळे खाय भिल्लटीची, आवडी देवा दया मोठी, आवडी देवाशी दया मोठी, आवडी देवाशी दया मोठी. उच्चिष्टळे खाय भिल्लटीची, उच्चिष्टती फळे खाय भिल्लटीची, आवडी तयाची मोठी देवा, मोठी देवा, आवडी तया मोठी देवा, मोठी देवा. भाविकांचे काम देवा अंगे करी, भाविकांचे काम देवा अंगे करी, भाविकांचे काम देवा अंगे करी, भाविकांचे काम देवा अंगे करी. उच्चिष्टती फळे खाय भिल्लटीची, आवडी देवाची मोठी तया. देवाने शबरीची भिल्लिणीची उष्टी बोरं खाल्ली आणि ही बोरं आहे ना, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही प्रसिद्ध राहणार. शबरीची बोरं आणि सुदाम देवाचे पोहे. अर्थात रामप्रभूने तिला उपदेश केला आणि रामप्रभूच्या समोर देह सोडला शबरीनी आणि डायरेक्ट साक्यधामला गेली. साक्यधाम म्हणजे कुठे माहिती आहे का? वैकुंठामध्ये. वैकुंठामध्ये 3 सोसायटी आहेत, वैकुंठ, साक्यधाम आणि गोलोक. जे विष्णूची सेवा करतात ना, जनरल वॉर्ड वैकुंठ. जी रामाची सेवा करतात ना, साक्यधाम. आणि जे कृष्णाची सेवा करतात ना, गोलोक. या 3 सोसायटी आहेत. अर्थात साक्यधाम गाठलं आणि रामाला सांगितलं, सीता रावण घेऊन गेलेला आहे, तुम्ही काय करायचं? सुग्रीवाशी मैत्री करायची आणि सुग्रीवाशी मैत्री करून सीतेच्या शोधाकरता तो मदत करणार आणि बरोबर तुम्हाला सीता सापडणार. निघून गेली. अर्थात रामप्रभूंनी रावणाला मारलं, विभीषणाला लंका दिली आणि रामप्रभू अयोध्येला आले. नवरा बायको दोघे सीतेला घेऊन आलेले आहेत ना. त्या अयोध्येला आल्यानंतर सगळ्या लोकांनी घरच्या जेवायला बोलवलं. रामप्रभूंनी कोणी कोणी बोलवलं? घरच्या लोकांनी बोलवलं, गुरुच्या बायकोनी बोलवलं, सासूनी बोलवलं, भाऊजाईनी बोलवलं. सगळ्यांनी रामाला आणि सीतेला जेवायला बोलवलं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक ठिकाणी रामानी सांगितलं. कौशल्यानं विचारलं, म्हणजे रामा जेवण कसं झालंय?
रामाने सांगितलं जेवणही चांगलं झालेलं आहे, पण शबरीच्या बोराची टेस्ट नाही त्याच्यामध्ये. सुमित्रेने विचारलं रामा जेवण कसं झालेलं आहे? म्हणजे जेवण चांगलं झालेलं आहे, पण शबरीच्या बोराची चव त्याच्यामध्ये नाही. कैकेयीने जेवायला बोलवलं, रामा जेवण कसं झालं? म्हणजे जेवण चांगलं झालं, पण शबरीच्या बोराची टेस्ट आणि माधुर्य त्याच्यामध्ये नाही. गुरुच्या पत्नीने जेवायला बोलवलं. कोण गुरुची पत्नी? अरुंधती, वशिष्ठांची बायको. रामा जेवण कसं झालं? म्हणजे आईसाहेब जेवण चांगलं झालं, पण शबरीच्या बोराची टेस्ट त्याच्यामध्ये नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सासूबाईंनी पण जेवायला बोलवलं. जनकाची बायको, काय तिचं नाव? सुनैना. सुनैनी जेवण म्हणजे जावई बापू जेवण कसं झालं? म्हणजे जेवण सासूबाई चांगलं झालं, पण शबरीच्या पोराची त्याच्यामध्ये टेस्ट नाही. हे भाऊजाई ना, तिघी भाऊजाई. कोण? मांडवी, उर्मिला आणि श्रुतकीर्ती. मांडवी भरताची बायको, उर्मिला लक्ष्मणाची बायको आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नाची बायको. त्या मांडवीने जेवायला बोललं, दादा जेवण कसं झालं? जेवण चांगलं झालं, पण शबरीच्या बोराची टेस्ट नाही. उर्मिलेला विचारलं, दादा जेवण कसं झालं? जेवण चांगलं झालं, पण शबरीच्या बोराची टेस्ट नाही. श्रुतकीर्तीने विचारलं, दादा जेवण कसं झालं? शबरीच्या बोराची टेस्ट नाही. ही टेस्टची वेगळी होती गो. प्रल्हाद महाराज आता ऐका, आता मी सांगतो तुम्हाला, मी आगरी समाजामध्ये जवळजवळ 45 वर्ष आहे. पण एक तुम्हाला सांगतो, आगरी समाजाचे 3 गुण आहे जेवणाचे. नंबर 1 चवदार आहेत, जेवण चवदार. भाजी आगरी समाजाची भाजी 5 स्टारमध्ये सुद्धा मिळणार नाही. एक तर चवदार आहे, आणि त्या बायका आहे ना आग्रह करून वाटतात, महाराज घ्या अजून भाजी घ्या, आग्रह आहे. आणि 45 वर्षामध्ये माझं पोट कधीच बिघडलं नाही तुमचं खाऊन बुवा. हे मी समाजामध्ये, मला माझा पुतण्या बोलला, म्हटले काका काय भाजी टेस्टी झालेली आहे. म्हटलं माझं पुण्य म्हणून हे सगळं मला मिळतंय. माझी बायको सुद्धा मला जाताना सांगते, बघा कोणी ती तांदळाची भाकरी दिली तर घेऊन या. तांदळाची भाकरी भाजी, फक्त तांदळाची भाकरी भाजी खाली ना, अरे पोटच भरलं जातं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. हा पहिला दृष्टांत सांगितला पहिल्या चरणामध्ये, आणि तिसऱ्या चरणामध्ये सुदाम देवाचा दृष्टांत सांगतात. याचं पण चिंतन करायचं, पण घड्याळाला न विसरता. संप्रदायाप्रमाणे मधली चाल होईल, थोडं भजन करायचं, देवाचा दृष्टांत बघायचा, भक्तीचं थोडं महिमान बघायचं, आणि बरोबर 10 वाजून 5 मिनिटांनी सेवा संपवायची. 10 वाजून 5 मिनिटांनी मधली चाल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा कुंडली कवरे ढोपार कुमाई, जय जय 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 ढोपार कुमाई.
भीलटीची, बोरे खाय भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तुकाराम महाराज दृष्टांत देतात शबरीचा. आणि ही शबरीची बोरं एवढी गाजली. कृष्ण अवतारामध्ये कृष्णाने एक वाक्य उच्चारलेलं आहे, संतांच्या मुखामध्ये आले. कृष्णाने सांगितलं मी सगळ्या ठिकाणी जेवलो, पण टेस्ट मात्र 2 ठिकाणीच आली. सप्तद्वीप 9 खंड पृथ्वी भोजन किया अपार, एक बार शबरी के घर, एक बार विदुर के घर, स्वाद लिया 2 बार. बस 2 ठिकाणी मला टेस्ट आली, शबरीची बोरं आणि विदुराच्या कन्या, विदुराच्या घरची केळं. हे मी कधी विसरणार नाही. झूठे फल शबरी के खाए, बहुविध प्रीत लगाई, सबसे उच्च प्रेम सगाई. सुंदरदासाचं काव्य आहे. सगळ्यात मोठा संबंध आहे प्रेमाचा. हे प्रल्हाद महाराज मला बोलवतात, काय काय आपलं काय नातं काय? काय नाही, फक्त प्रेमाचं नातं बुवा. वारकऱ्याचं नातं जीवाचं नातं आहे. चला पुढे. त्या तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये विठोबा रखुमाई, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडीची. दुसरा दृष्टांत आहे महाभारतातला. सुदाम देवाचा या 2 दृष्टांतामध्ये थोडं साम्य आहे, तसे विषमता आहे. मगाशी मी सांगितले 15 मुद्दे. साम्य कोणतं आहे तर हे सुदामदेव, सुदामा आणि शबरी 3 अक्षर आहेत. आणि मला तर सुरुवात सनी आहे, म्हणजे शबरी आणि सुदामा. यस यस म्हणतात, दोघांची सुरुवात यशनी आहे. हा थोडासा म्हणजे साम्याचा भाग आहे, बाकी सगळी विषमता आहे. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुद्धा महाभारतामध्ये फार गाजले बुवा. सुदाम देवाचे पोहे खाल्ले. कोणी खाल्ले? श्रीकृष्णाने खाल्ले. हे सुदामदेव ब्राह्मण, त्यांच्या बायकोचं नाव होतं सुशिला. आणि त्यांना बायको कशी मिळाली माहिती आहे का तुम्हाला? ऐका. गर्गाचार्य हे यादवांचे गुरु आणि त्यांची मुलगी सुशिला. आणि आपल्या मुलीचं लग्न करण्याकरता त्या भागातले, राज्यातले सगळे विद्वान लोक बोलवले. विद्वान, सगळ्यामध्ये विद्वान कोण आहे त्याला आपली मुलगी द्यायची त्यांनी ठरवलं बुवा. आणि त्या सगळ्या विद्वानामध्ये सुदामदेवाचा नंबर लागला. आणि सुदामदेव सर्वश्रेष्ठ ठरल्यामुळे श्रीमंती बघितली नाही, फक्त विद्वत्ता बघितली. आणि आपली मुलगी गर्गाचार्यांनी सुदामदेवाला दिली. हल्ली काय बघतात माहिती आहे का तुम्हाला? गाडी आणि बंगला. मग मुलगा जरी देवडा असला तरी चालतोय. गाडी बंगला बोलू नका, मुलगा किती गुणवान आहे, किती सज्जन आहे बघा. आमच्याकडे घडलेली घटना तुम्हाला सांगतो. मराठवाड्यामध्ये एक टिकलेली, म्हटलं माझा ब्लॉक आहे, 4 व्हीलर गाडी आहे, मला महिन्याला 2 लाख रुपये पगार मिळतो. पण म्हटलं मला एक छोटंसं व्यसन आहे. म्हणजे कोणतं? घेतल्याशिवाय मला झोपच येत नाही. तुम्हाला काय वाटतं, मुलगी दिली असावी का नाही नसावी? अरे मूर्खाने मुलगी दिली वा. घर महत्वाचं नाही, तुमचं घरामधली माणसं महत्वाची आहेत, लक्षात ठेवा. घरामध्ये तुमचं किती फर्निचर आहे काय नाही नाही नाही, अरे माणसं एकमेकावर असं प्रेम, जीव दिला पाहिजे. असं घर कोणाचं माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये? तुम्हाला आश्चर्य वाटेल. नामदेवरायांचं घर आहे. नामदेवरायांनी समाधी घेतल्याबरोबर घरच्या 13 लोकांनी समाधी घेतली एकाच दिवसात. त्यांची नामदेवरायांची एक सून गेली होती बाळणपणाला, तिला मुलगा झाला होता. ती घरी आली, घरात कोणच नाही. शेजाऱ्यांनी सांगितलं, सगळ्यांनी समाधी घेतली. ती देवाजवळ गेली, जो मुलगा आहे ना असं देवाच्या पायावर फेकला. म्हणजे कर सांभाळ, मी चालले तुमच्या बरोबर. प्राणोत्कर्म केलं. त्या 14 जणांची समाधी विठोबाच्या पायाजवळ आहे. अशी माणसं पाहिजे, एकमेकाला जीव देणारी. आपली माणसं एकमेकाचा जीव घेणारी. नाही नाही नाही, मला काय सांगायचं. अर्थात सुशिला
आणि सुदामाचा संसार सुरू झाला. आता संसार सुरू झाल्यानंतर मुलं होणारच, पण कोणाचं कर्म केव्हा बदलेल काय सांगणार नाही. ही जी कर्मरेषा आहे ना, काही माणसं करोडपतीची रोडपती झाली, काही माणसं रोडपतीची करोडपती झाली. मी ठाण्याला राहतो, रेमंड कंपनी आहे, रेमंड कंपनी ठाण्याची. आता ती विकली. त्या रेमंड कंपनीचा मालक जो हेलिकॉप्टरमध्ये फिरत होता ना, तो सध्या भाड्याची टॅक्सी चालवतोय. भाड्याची टॅक्सी चालवतोय. त्याने कॅसेट दिलेली आहे, काय मरेपर्यंत मुलांच्या नावाने संपत्ती करू नका, नाही मुलं तुम्हाला घराच्या बाहेर काढणार. ही कोणाची? शिंघाणियाची स्टोरी आहे. शिंघाणिया रेमंड कंपनीचा मालक जो आता रोडपती झाला होता, करोडपती. सुदामदेवांची परिस्थिती बिघडली आणि मुलांना खायची पंचायत झाली आणि बायकोसारखी टोमणं मारायला लागली सुशीला. अहो जा ना, तुमचा मित्र राजा आहे, कृष्ण राजा झाला होता, गड्या आणो राजा किरी झाला. ते सुदामदेव बोलले माझी आयाची तर वृत्ती आहे, मी कोणाकडे हात पसरणार नाही. न मांगे मिला दूध बराबर, मांग लिया सो पाणी, छीन लिया सो खून बराबर, कबीर बोले बाणी. मी सुद्धा मला अभिमानाने सांगतोय, मी 49 वर्षामध्ये कोणाकडे हात पसरला नाही. माझी एवढी बिदागी आहे, जेवढे देतील तेवढ्यामध्ये संतुष्ट व्हायचं आणि जायचं आणि देवाला प्रार्थना करायची, देवा तब्येत चांगली ठेव आणि माझ्याकडून सेवा करून घे. बाकी काय नको. आणि भरपूर पैसा मिळून जर तुम्ही आजारी पडले तर या पैशाचा काय उपयोग आहे? आयाची तुरती आहे, मी कोणाकडे मागायला जाणार नाही. तेव्हा ती म्हटली, तुम्ही जाता तिकडे कीर्तनाला फिरायला, मी देवळात जाते. त्या देवळामध्ये एक महाराज सांगत होते, नाम लेत चौगुणी, गये द्वार सौगुणी, भेटत 1000 गुणी प्रीती प्रभू माने. महाराजांनी सांगितलं, देवाचं नाव घेतलं ना, देवाला 4 पट आनंद होतो. देवाच्या गावाला गेलो ना 100 पट आनंद होतो आणि गावाला जाऊन भेटलो ना 1000 पट आनंद होतो. तुम्ही इथेच गप्पा मारताय. हे बायकोचे शब्द झोंबले सुदामदेवाला. म्हणजे उद्या जातो. आणि देवाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नसतं. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, 6 जणांना रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका. रिक्त पाणी न पश्येत राजानम देवताम गुरुम दैवज्ञम भेषजम मित्रम फलेन फलेन फलम अभिषेक. राजाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही, गुरुला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही, देवाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही, मित्राला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही, देवरशाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही, आणि डॉक्टरला अरे खिसाच भरून न्यावं लागतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या सुभाषितामध्ये कृष्ण आहे ना, हे 6 जणांमध्ये मोडतो. कृष्ण देव आहे, कृष्ण गुरु आहे, कृष्ण राजा आहे, कृष्ण मित्र आहे, कृष्ण देवऋषी आहे आणि कृष्ण वैद्य सुद्धा आहे. त्या बाईने काय केलं, उपरणामध्ये 4 घरचे पोहे जमा केले. 4 घरचे का? ती फार हुशार होते बा सुशीला. ते गाठोडं सोडल्यानंतर कृष्णाला हे समजलं पाहिजे, यांची एवढी गरिबी आहे, एका क्वालिटीचे पोहे सुद्धा यांच्याकडे नाही. 4 घरचे पोहे. आणि सुदामदेव बायकोने सांगितलं म्हणून कृष्णाला भेटण्याकरता निघाला. आता ऐका, जर आपण देवाकडे 1 पाऊल टाकलं ना, देव आपल्याकडे 60 पाऊल टाकतो. आणि जर तुम्ही काठीसारखे ताट झाला ना, देव लोखंडापेक्षा ताट होतो. जो तू धावे 1 पग, तो मैं धावू 60. जो तू करे काट, तो मैं लोहे की लाट. देवाने योगमायेने काय केले, ज्या पायात चप्पल नाही, अंगात ताकद नाही, योगमायेने द्वारकेजवळ आणून ठेवलं. सगळी चकाचक सोन्याची द्वारका बघितली. वॉचमनाने विचारलं, म्हणजे कोण पाहिजे तुम्हाला? ब्राह्मण देवता कोण पाहिजे? म्हणजे मानागर ना मागा ना, तुमचा जो राजा आहे ना, तुझा माझा बालमित्र आहे, वर्गमित्र. म्हणजे वर्गमित्र पायात चप्पल नाही तुमच्या? वर्गमित्र का काय फसवता की काय? डोकं फिरलं की काय? म्हणजे काय माना तुम्ही, पण तो माझा मित्र आहे. आम्ही 64 दिवस गुरूंच्या घरी राहिलेले दोघे. 64 दिवस. एकाला दया आली, म्हणजे आपलं नाव काय? म्हणजे सुदामदेव. थांबा, कृष्ण परमात्मा 8 राण्यांच्या मध्ये गप्पा मारत होता. रुक्मिणी माता, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, सत्या, भद्रा, लक्ष्मणा, मित्रवृंदा, या 8 जणी होत्या मुख्य बायका. मध्ये बसला होता, लक्ष मात्र बाहेर होतं. तो वॉचमन गेला, नमस्कार केला, म्हटले राजे सरकार, एक ब्राह्मण आलेला आहे, गरीब दिसतोय, पण तो असं म्हणतोय कृष्ण माझा मित्र आहे, आम्हाला पटत नाही. कृष्णाने विचारलं, नाव काय सांगतोय? म्हणजे सुदामदेव सांगतोय. सुदामदेव म्हटल्याबरोबर कृष्णाने सगळ्या बायकांचा त्याग केला. धावत धावत आला, उपरण पडलं, पळता पळता आला आणि मिठीच मारली. आलिंगन दिलं सुदामदेवाला.
वॉचमन बघत राहिले, हा काय प्रकार आहे. हाताला धरलं, आतमध्ये आणलं महालामध्ये आणि बायकांना सांगितलं, बऱ्याच दिवसांनी माझा मित्र आलेले, पाणी घेऊन या. त्या 8 राणींनी हे गरिबीचं सोंग बघितलं. तिला वाटलं ती आणेल, तिला वाटलं ती आणेल, तिला वाटलं कोणीच पाणी आणलं नाही भाऊ. आणि आपल्या भक्ताचा अपमान होते म्हणून कृष्णाने परात घेतली, त्याच्यामध्ये पाय ठेवले आणि अश्रूनी पाय धुतले. देखे सुदामा की दीन दशा करुणा करके करुणाए रोए, पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पकड़ होए. बाथरूम मध्ये नेलं, चकाचक आंघोळ घातली. देवानी सुदाम देवाला टर्किशच्या टावेलने अंग पुसलं, चांगली कपडे दिली आणि कपाळावर असा हात फिरवला. घाम आल्यानंतर फिरवतात ना गंध लावण्याकरता. आणि देवाचा हात फिरल्याबरोबर ती कर्मरेषा उलटी झाली. श्रीक्षेचे अक्षस्त्री झालं. कृष्णाने सांगितलं, म्हटले जा विश्वकर्म्या, बांधकाम मंत्री, सुदाम देवाचं घर सोन्याचं बनव. विश्वकर्मा तिकडे प्रकट झाले सुदाम देवाच्या घरी. ती सुशीला उठली रात्री, दिव्य पुरुष म्हणजे आपण कोण, म्हणजे विश्वकर्मा. विश्वकर्मा म्हणजे कृष्णाचा बांधकाम मंत्री. माझ्या घरी कसं काय आलं तुम्ही? कृष्णाने सांगितलेले तुमचं घर सोन्याचं बनवा, तुमचे मिस्टर तिकडे आहेत, पाहुणचार घेत आहेत. ती सुशीला म्हटली, महाराज माझं घर तुम्ही सोन्याचं बनवाल हो, पण ज्यांच्या घरी मी भिक्षा मागते ती मातीची घरं गावात राहून देतील का? मग तुला काय म्हणायचं? अहो सगळ्या गावात सोन्याचं कराय ना. जगेशनी मोबाईल लावला बुवा. कोणाला? कृष्णाला. ही बाई असं म्हणते सुशीला, काय करायचं? कृष्ण बोले, बाई सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पीडा, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पीडा, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोन या गाव सोनियाचा निघाला. शुद्ध भावाने बोलिया गाव सोनियाचा निघाला. शुद्ध भाव देखोन या गाव सोनियाचा दिधला. शुद्ध भावाने बोलिया गाव सोनियाचा निघाला. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणा लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणा लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पीडेला. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्र पीडेला. मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोन या गाव सोनियाचा विधला. शुद्ध भावाने कोरिया गाव सोनियाचा दिलगा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणा लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणा लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला. मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला. 4-5 तोळं सोनं नाही, सोन्याचं घर नाही, अरे सोन्याचा गाव दिला. गाव. देव आहे ना आपल्या मागणीपेक्षा 1000 पट देतो. 1000 पट. देव आमचा उदार आहे, देव आमचा श्रीमंत आहे, देव आमचा स्वतंत्र आहे. बुवा विठोबा सगळं देतो. मला सांगा, मित्राला सोन्याचं घर देणारा कोण मित्र भेटेल का बुवा? सोन्याचं गाव. म्हणून एक मी चिंतनिका काढली महाराज. आता प्रल्हाद महाराजांनी सांगितलं जरा जेवण उशीर आहे, जरा वाढवा. थोडं वाढवतो.
आता ऐका, कृष्णासारखा देव जगामध्ये कुठलाच नाही. कृष्णासारखा पुत्र नाही, कृष्णासारखा पती नाही, कृष्णासारखा पिता नाही, कृष्णासारखा आजोबा नाही, कृष्णासारखा बंधू नाही, कृष्णासारखा शत्रू नाही, कृष्णासारखा मित्र नाही, कृष्णासारखा शिष्य नाही, कृष्णासारखा गुरु नाही आणि कृष्णासारखा राजा सुद्धा नाही. ऐका आता, कृष्णासारखा देव का नाही? रामदेव नाही का? रामदेव आहे, पण रामाच्या कला आहेत 12 आणि कृष्णाच्या कला आहेत 16. आता कला म्हणजे काय? ऐका, वनस्पतीमध्ये एकच कला, स्वेदज प्राण्यामध्ये 2 कला, अंडज प्राण्यामध्ये 3 कला, पशुमध्ये 4 कला, माणसामध्ये 5 कला, सुसंस्कृत माणूस 6 कला, वैज्ञानिक स्किन टच मोबाईलचा शोध लावलाय 7 कला, इहलोकेचा महात्मा 8 कला, स्वर्गातले देव 9 कला, सनकादिक संत 10 कला, देवाचे अंश अवतार 11 कला, मच्छकच्छ. रामाच्या कला आहेत 12, ज्या अवतारामध्ये 6 गुण प्रकट होतात पूर्ण अवतार. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणावर व्यवस्थित म्हणतो भगवंतो. अर्थात कृष्णाच्या एक्स्ट्रा कला आहेत 4. नंबर 1 लीला माधुरी, नंबर 2 रूप माधुरी, नंबर 3 मुरली माधुरी आणि नंबर 4 प्रेम माधुरी. तुका म्हणे काळा अंगी जयाच्या सकाळा. म्हणून सगळ्यात मोठा देव आहे कोण? कृष्ण. राम पण मोठा आहे, पण कृष्ण एवढा मोठा नाही. असा पुत्र का नाही? अरे असा पुत्र का नाही? जन्माला आल्याबरोबर बापाला तुरुंगातून बाहेर काढलं भाऊ. जन्माला आल्याबरोबर काही मुलं अशी आहेत बापाला तुरुंगात टाकतात भाऊ. कशी काय तुरुंगात टाकतात बापाला माहिती आहे का तुम्हाला? ऐका, एखादा गुंड मुलगा असला आणि जर तो पोलिसाच्या हातात सापडला नाही ना, पोलीस काय करतात माहिती आहे का? आई बापाला तुरुंगात टाकतात भाऊ. आणि मग तो हजर होतो, आई बापाला सोडा मी हजर झालो. म्हणजे अशी मुलं आहेत बापाला तुरुंगात टाकणारी, पण यांनी बापालाच पहिल्यांदा बाहेर काढलं तुरुंगाच्या. आणि नंदाची फार मोठी सेवा केली. नंद जर बाहेर निघाले ना, कृष्ण पळत पडल्याने चपला बाहेर ठेवणार भाऊ. बाबा आता चपला घाला. आई वडिलांची सेवा करणारा जगासारखा सांगा, अखिल जगाचा मालक सेवा करतो आई वडिलांची. असा पुत्र, असा पती सुद्धा नाही. पती असा पती का नाही? तुम्ही म्हणाल बायका किती होते कृष्णाला? 16,108 बायका, आणि एकही बायको त्यांच्यावर कधी नाराज नव्हती बुवा. का नाराज नव्हती? अरे प्रत्येकीला महाल बांधून दिला होता, प्रत्येकीला महाल, आणि प्रत्येकीला 11 मुलं होती. 10 मुलगे आणि 1 मुलगी. नो पार्सलिटी, पंक्ती प्रपंच नाही. सगळ्या बायका खुश. असा पती मिळेल का बायकांना खुश करणारा? किती? 16,108 बायकांना. असा पिता नाही का? सगळी मुलं खुश. कृष्णाला मुलं किती होती? आता गुणाकार करा. 16,108 गुणिले 11. आता मी गुणाकार केल्यामुळे तुम्हाला सांगतो, 1,77,188 मुलं होती, पण एकही मुलगा नाराज नाही. मला सांगा, असा पिता कोण आहे का? कोणीच नाही. असा भाऊ सुद्धा कोणी नाही. भाऊ म्हण का? भाऊ का नाही? अरे आमच्या बहिणीला आम्ही काय देतो माहिती आहे का? वर्षातून एक साडी 2,000ची. मला 2 महिने आहेत ना, वर्षाला 2,000ची, दोघींना 4,000 रुपये पाठवतो मी दिवाळीला किंवा रक्षाबंधनला. पण आमचा देव काय साड्या देत नाही. अरे साडीच झाला देव हो. कौरवी पांचाळी सवे मध्ये आने रे, कौरवी पांचाळी सवे मध्ये आने रे. वस्त्रे हरले वस्त्रे कैशी झाली माऊली. पांडुरंगे 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 ओ पांडुरंगे ओ पांडुरंगे, पांडुरंगे ओ पांडुरंगे. कौरवी पांचाळी सवे माझी आलेली, सवे माझी आलेली. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली. कौरवी पांचाळी सभे मध्ये आलेले, सभे मध्ये आलेले. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी
कौरवी पांचाळी सभे माझी आणलेली वस्त्रे हरणी वस्त्रे कशी झाली माऊली? देवच साड्या झाला 999 आणि 1000 साडी पितांबर होता. भीष्माचार्य बोलले मूर्खा बाजूला हो जाऊन का बोजेल. मला सांगा एकाच वेळी 999 साडी पुरवणारा जगामध्ये कोण भाव आहे का? नाही नाही कृष्ण. आणि सुभद्रा पण बहीण होती. सुभद्रेला सांगितलं तू अर्जुनाला पळवून घेऊन जा आणि सुभद्रेनं अर्जुनाला पळवलेलं आहे. कारण बळीरामदादाचा विचार होता अर्जुनाला द्यायची नाही दुर्योधनाला द्यायची. आणि मग कृष्णाने सांगितलं दुर्योधनाला दिली ना संतती बरोबर निर्माण होणार नाही, पण सुभद्रा जर अर्जुनाला दिली ना तर पांडवांचा वंश बरोबर चालणार भाऊ. असा बहिणीचा पुढचा विचार करणार भाऊ कोण जगामध्ये? बळीराम दादाला दादा दादा म्हणून दादच लागू दिली नाही शेवटपर्यंत. असा आजोबा सुद्धा नाही. असा आजोबा तुम्हाला आश्चर्य वाटेल या आजोबाने कृष्णाने ना नातवाचं लग्न ठरवले. नातवाच्या लग्नाकरता भांडण केले, युद्ध केले. कोण नातू? अनिरुद्ध. बाणासुराची मुलगी उषा तिच्या स्वप्नामध्ये अनिरुद्ध जायची आणि त्याचं लग्न जमलं आणि बाणासुरला हे मान्य नव्हतं. शंकराचा भक्त होता. शंकराशी युद्ध केलं कृष्णाने. शंकराशी युद्ध केलं आणि आपल्या नातवाला बायको मिळवून दिली. असा कोण आजोबा असेल का बुवा? नाही नाही. आणि जेव्हा कृष्णाचा रथ पुढे गेला ना त्या बाणासुराच्या ते नगरीमध्ये नेपाळ त्यांची नगरी. त्या नेपाळच्या बायका म्हणायला लागल्या काय नवरा देख नाही. कोणाला? कृष्णाला. अरे नवरा नाही नवऱ्याचा आजोबा तो. असा शत्रू सुद्धा नाही. जे जे कृष्णाने मारले ना डायरेक्ट त्यांना गोलोक दिखला. कृष्ण को कोणी याशी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. कृपेने उपदेश केला तो कशापर्यंत होईल. असा मित्र सुद्धा नाही. सुदामदेवाला सोन्याची नगरी दिली, अर्जुन मित्राला मुक्ती दिली आणि गोपाळ मित्रांना भक्ती दिली. असा गुरु कोण आहे? जगाचा गुरु आहे बाबा. वसुदेव सुतम देवम कंस चांदुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण म्हणजे जगद्गुरु. आणि असा शिष्य कोण नाही का? सांदीपण्याच्या घरी 64 दिवस राहिला आणि गुरुजींना विचारलं तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे गुरु मातांना विचारतो, आईला विचारतो. ते म्हणजे काय नको. म्हणजे पाहिजे काहीतरी मागून घेतलं पाहिजे गुरुदक्षिणा. म्हणजे आमचा मुलगा वारलाय हो, समुद्रात नेला. कृष्णाने समुद्रामध्ये प्रवेश केला. त्या राक्षसाने सांगितलं यमदूत आपला यमराज घेऊन गेले. यमनगरीमध्ये गेले कृष्ण आणि त्यांचा मुलगा पुनर्दत्त आणून गुरुना दिला. मला सांगा गुरुना मुलगा आणून देणार जगामध्ये कोण गुरु आहे का? शिष्य नाही. राजा असा नाही. 100 वर्ष अजिबात झिंदाबाद मुर्दाबाद नाही, झिंदाबाद. सगळ्यांना सगळी संपत्ती दिली. 100 वर्ष जगामध्ये कुठल्याही अँगलने विचार करा कृष्ण हा सर्वश्रेष्ठ ठरला जातो. आपला हा विषय चालला होता पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडेची. हे पोह्याचे सुद्धा प्रकार आहेत लक्षात ठेवा. दूध पोहे, दही पोहे, ताक पोहे. कोरडे म्हणजे माहिती आहे का? कोरड्यास नसणार, ज्याच्यात रस नसणार. भात जर आपण कोरडा खाऊ शकत नाही, कालवण पाहिजे, भाकरी बरोबर झुणका पाहिजे, वडा बरोबर वडा पाव पाहिजे. तसं या पोह्या बरोबर काहीतरी दूध पाहिजे, ताक पाहिजे, काय दही पाहिजे. पण कृष्णाने कोरडेच खाल्ले. न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. गोष्टी बोर पाहिली नाहीत, थोडे पोहे पाहिले नाहीत. अंतःकरणातला भाव बघितला. फक्त एक श्लोक म्हणून जातो. व्यादस्य आचरणम ध्रुवस्य वयो विद्या गजंत्रस्य किम का जाती विदुरस्य यादव पते उग्रस्य किम पौरुषम कुब्जायाम कमने रूपम अधिकम किम ते सुदामनो धनम भक्त्या तुष्यति केवलम नच गुणे भक्ती प्रेम श्रीहरी. देव काय बघत नाही, फक्त अंतःकरणातलं प्रेम बघतो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. भागवतामध्ये या प्रेमाचे 4 प्रकार आहेत. नंबर 1 तामस प्रेम, नंबर 2 राजस प्रेम, नंबर 3 सात्विक प्रेम आणि नंबर 4 शुद्ध सात्विक प्रेम. प्रेमाची लक्षणं काय आहेत? स्तंभा स्वेदत रोमांच्या स्वरभंगतो विपदो वैवर्ण्यम अश्रु प्रलय इत्यष्टो सात्विक मता. कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे हृदय प्रकटे रामरूप नेत्री अश्रूची या धारा कुठे रोमांच शरीरा. देवा करता रडल्याशिवाय अंतकण साफ होत नाही. लक्षात ठेवा. देवा करता तुम्ही रडा, प्रेम निर्माण करा. तुम्ही म्हणाल प्रेम हे कसं काय निर्माण होतं? जर तुम्ही सतत नामस्मरण केले ना तर प्रेम निर्माण होतं. प्रेम तेथे वास करी मुखी उच्चारित हरी. प्रेमे जावे तया गावा सोजवित या वैष्णवा. जर सतत नामस्मरण केलं ना देव कधी आपल्या सुदामदेव कधी देवाला विसरले नाहीत. शबरी कधीच देवाला विसरले नाही. म्हणून देव त्यांच्या घरी गेला
आपल्या घरी जर यायचं असेल ना, आपण सुद्धा प्रेमाने नामस्मरण केलं पाहिजे. झालेली वेडीवाकडी सेवा विठोबाच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या योगामध्ये माझा टोमणा कोणाला लागला असेल क्षमा करा. आणि बरोबर असेल माझ्या गुरूंची ज्ञानोबा तुकोबांची कृपा तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करुणे घ्यावे. तर मग ते म्हणत असे तू न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. तुका म्हणे भक्ती पुढे, 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 तुका म्हणे भक्ती पुढे. हाच देवाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, आधी दुष्काळ तयाला, आधी दुष्काळ तयाला, आधी दुष्काळ तयाला, आधी दुष्काळ तयाला. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. पुंडलिक वरदे हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिली लेकुरे क्षमा करा अपराध नाही विचारिला बेकार म्या पुऱ्या. क्षमा करा तुका म्हणे ज्ञानेश्वर राधा माया पैठेकर. उद्याचे कार्यक्रम सांगण्यापूर्वी माझी आपली नेहमीची विनंती. परमार्थिक शतकोटी भाग 1-2, संकीर्तन सरिता 1, 2, 3, 4 अशी 6 पुस्तकं मी साधकांकडे लिहिली आहेत. बऱ्याच लोकांकडे आहेत. शतकोटी आपल्या सार्थ शताष्टक म्हणून पुस्तक मागच्या वर्षी आणलं होतं. सगळी अष्टकं एकत्र केली आहेत. मधुराष्टक, पांडुरंगाष्टक, कृष्णाष्टक साधकांनी संग्रह ठेवण्यासारखं पुस्तक आहे. कृष्ण परमात्मा 8 मध्ये कसा गुंतला याचं चिंतन. अर्थात पुस्तकाची किंमत आहे 150 रुपये. माझ्याकडून 100 रुपयाला मिळेल. कोणाला पाहिजे असेल मला भेटायचं. माझी सूचना संपली. उद्याचे कार्यक्रम प्रल्हाद महाराज. आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण यशवंत महाराज पाटील यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शतकोटी पुस्तकं प्रसिद्ध झाले आहेत. मला वाटतं आज एक प्रकारे कीर्तनकार लोकांच्याकरता सोडा, पण सर्व भक्त मंडळांकरता मेजवानी आहे. मेजवानी म्हणजे चरित्र रूपानं जे कीर्तन सांगण्याची पद्धत आहे ना, ती अतिशय महाराज तुमची उत्तम आहे. आणि असंच भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि आमच्यासारख्या नवीन कीर्तनकारांना चरित्र ऐकायला मिळो हीच भगवंताची प्रार्थना. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, सद्गुरु वामन बाबा महाराज की जय, अप्पा माऊली महाराज की सद्गुरु जय, गोपाळ बाबा महाराज सद्गुरु की, हिराज बाबा महाराज की जय. सर्व संतन की जय.